जेव्हा आपण ॲपल असे कापून ठेवतो तेव्हा काय होतं, थोड्या वेळानंतर लगेच ते ब्राऊन पडायला सुरुवात होते. ब्राऊन होतं मीन्स काय होतं, तर त्याचं ऑक्सिडेशन स्टार्ट होते. तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याची एजिंग प्रोसेस स्टार्ट होते. अशा वेळेला आपण काय करतो की त्याच्यावरती लिंबाचा रस पिळतो किंवा लिंबाच्या पाण्यामध्ये त्याला सोक करून ठेवतो. आणि काय होतं की त्याची ऑक्सिडेशन प्रोसेस डिले होते किंवा त्याचं एजिंग थांबतं. तर अशाच प्रकारे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा डेव्हलप होत असतो. आपल्या बॉडीला सुद्धा अँटीऑक्सिडंटची गरज असते. बरेचसे कारणं असतात की जसं की पोल्युशन झालं, जंक फूड झालं, आपला स्ट्रेस झाला, ह्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स डेव्हलप होत असतात आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्या बॉडीला आतून डॅमेज करत असतात. मग अशा वेळेला आपली इम्युनिटी हॅम्पर्ड होते, आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लॅमेटरी प्रोसेसेस डेव्हलप व्हायला लागतात आणि आपलं एजिंगसुद्धा व्हायला लागतं. तर अशा वेळेला आपल्याला गरज असते ती अँटीऑक्सिडंट्सची. तर बेस्ट अँटीऑक्सिडंट्स आपण कशी निवडू, तर कशामध्ये, कुठल्या फूडमध्ये बेस्ट अँटीऑक्सिडंट्स असतात, तर मी तुम्हाला आज अशा 5 गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज ह्या हाय लेवलला असतात. तर ह्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पहिलं म्हणजे तुमच्या डाएटमध्ये तुम्ही लवंग इन्क्लूड करा, त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स प्रॉपर्टी असतात. दुसरी गोष्ट हळद, तिसरी गोष्ट आवळा, चौथी गोष्ट अजवाईनची पाने म्हणजे ऑर्गॅनो लिव्स आणि कलमी. तुमच्या डाएटमध्ये तुम्ही कलमीचा सुद्धा वापर करा. कलमी म्हणजे सिनामॉन. तुमच्या वेगवेगळ्या तुम्ही त्यापासून ड्रिंक्स बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही डिटॉक्स वॉटर त्यापासून बनवू शकता. अशा गोष्टींनी तुमच्या बॉडीमधला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होऊन तुम्ही तुमच्या स्किनला, तुमच्या बॉडीला एका हेल्दी आणि ग्रेसफुल एजिंगकडे नेऊ शकता. थँक्यू सो मच.